अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर सुद्धा अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. ही राज्यासाठी न भरून निघणारी हानी. दादा, तुमचा हा निर्णय चुकला. माघारी या. अजित पवारांच्या आठवणीमध्ये एकनाथ शिंदे भाऊक. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू. शिंदेंची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार. 2 नावं निश्चित, पण एक डमी फॉर्म भरला जाणार. उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून संधी. मुंबई पालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली. प्रतीक करपे, कमलाकर दळवी, प्रवीण छेडा, नितेश राजहंसिंग यांना उमेदवारी मिळणार. सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस एकत्रित लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेला देखील समिती अध्यक्षपद मिळणार. सूत्रांची माहिती. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे. अटक होण्याची शक्यता. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीत भागीदार. महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मुंबईमध्ये सलग 3 दिवस AQI 200 पार गेल्यास परिसरातील बांधकाम बंद ठेवली जाणार. प्रदूषण रोखण्यासाठी पालिका कठोर. प्रदूषण नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. काल आदित्य ठाकरे यांनी खासगी विकासकांना स्थगिती देण्याची मागणी केली होती. बुलडाण्यामधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला. सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड गावामध्ये संचारबंदी लागू. विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचं लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र देखील समोर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासाठी बारामतीकर एकवटले. प्रशासकीय भवनामध्ये निवेदन. तर लोणी भापकर आणि डोर्लेवाडी गावात ग्रामस्थांकडून कडकडीत बंद. भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक. बारामती, इंदापूर, दौंड बंद. व्यापारी संघटनांचा देखील बंदला पाठिंबा. लव जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी. महिलेनं महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे इचलकरंजीच्या कमनूर गावामध्ये तणाव. महिलेच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक. 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. महामार्ग बाधित शेतकरी बैलगाडी घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर.